आता ठाकरे कुटुंबीय हे मातोश्री या निवासस्थानी गेले होते। आज तब्बल 2.5 तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली। त्यावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरूच आहेत। आता विधानसभेमध्ये मॅजिक फिगर गाठणाऱ्या भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आपला वरचष्मा हवाय। या संदर्भात एक सविस्तर बातमी बघूयात। त्यासाठी भाजपने आता कंबर कसली आहे आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे युती नाही तर स्वबळाचा नारा त्यांनी दिलाय। तर मिनी विधानसभा जिंकण्यासाठी दोस्तीत कुस्तीची तयारी करणाऱ्या भाजपने विरोधी पक्षांना सुद्धा खिंडार पाडण्याची रणनीती आखली आहे। मिनी विधानसभेसाठी भाजपची रणनीती, जिथे शक्य तिथे युती नाहीतर स्वतंत्र लढणार। महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांसाठी दारं खुली। प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं या धोरणानुसार भाजपने आगामी निवडणुकांच्या संग्रामाची तयारी सुरू केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती ठरली असून महाविकास आघाडीच्या स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांना भाजपची दारं खुली करण्यात आली आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बैठका सुरू असून त्यात हे आदेश देण्यात आलेत। भाजपमध्ये येण्यास इच्छुक असतील त्यांना पक्षात घ्या। भाजपमध्ये घेताना आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्या। भाजपच्या या आदेशानंतर वसई, विरार, नवी मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी भाजपमध्ये जोरदार इनकमिंगची शक्यता वर्तवली जाते। भाजपमध्ये कुठलाही स्ट्रॉंग कार्यकर्ता जर आला तर त्याला घेण्याचीच आमची भूमिका आहे। साधारणपणे भाजपमध्ये जे आमचे कार्यकर्ते आहेत ते लोकांना अकोमोडेट करतात, त्यामुळे भाजप मोठा झालेला आहे। एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी काही नाराजी पण येते, त्यावेळी आम्ही लोकांना समजवतो आणि ते समजतात। एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं वेलकम होत असताना दुसरीकडे जिथे शक्य नाही तिथे युती होणार नाही असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय। भाजपकडून युतीचे सर्व अधिकार जिल्ह्यांना देण्यात आलेत। जिथे जिथे युती शक्य आहे तिथे युती करावी। समजा एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी टोकाची टीका करू नये असे आदेश देण्यात आलेत। मैत्रीत कुठेही कटुता येऊ नये याची काळजी घेण्याचेही आदेश देण्यात आलेत। युतीच्या संदर्भात देखील आम्ही अगदी स्पष्ट निर्देश दिले आहेत की त्याचे अधिकार आम्ही हे सगळे खाली आमच्या जिल्ह्यांना दिलेले आहेत आणि सांगितलं आहे की जिथे शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी युतीचाच प्रयत्न केला पाहिजे। काही ठिकाणी शक्य देखील होणार नाही, त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे लढू, पण कुठे स्वतंत्रपणे लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही। तर भाजपच्या या रणनीतीवरती मित्रपक्षांचं काय म्हणणं आहे ऐकूयात। कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन काही ठिकाणी जर वेगळं लढावं लागलं तर वेगळे लढण्याची तयारी ठेवावी लागेल आणि निवडणुकीनंतर हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महायुतीमध्ये आम्ही ह्या सगळ्या सत्ता स्थापनेच्या दृष्टीने हालचाली करू। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा मानल्या जातात। विशेषतः महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यामधून होणाऱ्या निवडणुका केवळ स्थानिक मुद्द्यांपुरत्या मर्यादित राहत नाहीत तर त्या आगामी विधानसभेच्या आणि लोकसभेच्या राजकीय समीकरणांवरती सुद्धा परिणाम घडवू शकतात। भाजपला हे चांगलंच माहिती आहे आणि त्यानुसारच त्यांनी आपली रणनीती आखली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।